चला तर मंडळी, आज अशी रेसिपी आपण बनवणार आहोत जी कितीही खाल्ली तरी अजिबात वजन वाढणार नाही आणि शरीरासाठी तर अतिशय हेल्दी आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, बनवायला अतिशय सोपी सुटसुटीत आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा जर तुम्ही वजन कमी करत असाल तर आरामात हा पदार्थ कितीही खाऊ शकता. कितीही खाल्ला तरी तुम्हाला वजन वाढायचं टेन्शन राहणार नाही आहे. चला, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा लागणार आहे तो म्हणजे आपला कोबी. कोबी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे 4 भाग करून घ्यायचे. बनवायला अतिशय सोपा का म्हणते, कारण बनवायला जास्त झंझटच नाही आहे. फक्त कोबीचे 4 भाग करायचे आणि त्यानंतर बटाट्याच्या चकत्या करण्याची जी आपली खिसणी असते ना, त्या साहाय्याने आपल्याला कोबी खिसून घ्यायचा आहे. चिरायची गरज नाही किंवा छोट्या खिसणीने सुद्धा खिसायचं नाही. जर तुम्ही छोट्या खिसणीने खिसाल, कोबीचं अगदी खिस पडेल बारीक, परंतु त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि त्यानंतर आपण वडीचं जे पीठ भिजवणार आहोत ना, ते खूप जास्त पातळ होईल. त्यामुळे आवर्जून सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे या बटाट्याच्या खिसणीनेच आपल्याला खिसून घ्यायचं आहे. खिसताना अशा पद्धतीने पॅक पकडा, पाठीमागे 4 बोटं आणि पुढे अंगठ्याने फक्त पकडून धरा, म्हणजे अजिबातही त्याची पानं सुट्टी होणार नाहीत आणि खिसायला अतिशय सहजपणे आपल्याला मदत होते. अगदी 5 मिनिटात तुमचा एवढा सगळा कोबी छान खिसून होतो. आता कोबीमध्ये जर काही हे मोठे तुकडे आले असतील ना, ते लगेच बाजूला काढून टाकायचे, कारण हे आपल्याला नंतर वडीमध्ये मध्ये येता कामा नये. आता कोबी खिसून झालाय, एक वाटण बनवून घेऊयात. आलं, लसूण आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. आता याचमध्ये घालायचे 2 चमचे धने आणि 1 ते 1.5 चमचा जिरं घालून घ्या. धने आणि जिरे आवर्जून आलं, लसूण आणि हिरवी मिरची बरोबर वाटून घ्या, म्हणजे छान वाटलंही जातं आणि ह्याचा खूप छान फ्लेवर आपल्या जे काही वड्या बनवणार आहोत कोबीच्या त्याला भेटणार आहे. ह्या वड्या म्हटलं तरी चालेल, परंतु त्याही हेल्दी पद्धतीने आहेत. फक्त 2 चमचे तेलामध्ये ह्या वड्या आपल्या तयार होणार आहेत. चला, तर कोबी छानपैकी आपल्या इथे तयार आहे ना, त्यामध्ये हे सगळं वाटण घालून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं घालायचं आहे तो 1 मोठा चमचा ओवा. ओव्याचा खूप छान फ्लेवर यामध्ये भेटतो आणि पचण्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये पुढे आपण बेसन पीठ घालणार आहोत, त्यामुळे आवर्जून ओवा घालून घ्या. त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्या. आपण हिरवी मिरची घातली, त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले आणि मीठ अगोदर का घालून घ्यायचं, कारण कोबीला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायच्यात. आता मीठ इथे मी पिठाच्या अंदाजाने लावले, म्हणजे कोबी आणि पीठ याला एकत्र मिळून जेवढं मीठ लागेल ना, त्या अंदाजानुसार मी घालून घेतले. तरीसुद्धा पीठ घातल्यानंतर जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर थोडंसं तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर घालून घ्यायची कोथिंबीर आणि 2 चमचे तीळ. तीळ आवर्जून घाला, तिळामुळे दिसायला वड्यासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात. पिठं घालायच्या अगोदर सगळे मसाले आणि मीठ कोबीला छान एकजीव असं लावून घेतलं ना, की कोबीला पाणी सुटायला सुरुवात होते. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि त्यानंतर पाऊण कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ खूप जास्त घालू नका, ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ थोडंसं जास्तीचं असेल तरीही चालेल. आता हे सगळं मिश्रण छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं. पाण्याचे 1 थेंबही न घालता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण कोबीला खूप जास्त पाणी सुटतं. त्यामुळे कोबीच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. हात जर कोबी तुम्ही खिसून घेतला असता ना छोट्या खिसणीने, तर याहून जास्त पातळ हे पीठ झालं असतं. त्यामुळे खिसून न घेता आवर्जून बटाट्याच्या खिसणीनेच खिसून घ्या. चला, पीठ आपलं व्यवस्थितपणे इथं तयार झालं आहे. छान एकजीव असं मी याला करून घेतलं. आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते थापून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं आपलं पीठ झालं आहे. त्यामुळे मीठ आपण अगोदर जास्तीचं घातल्यामुळे ना, कोबीला आपलं पाणी छान सुटलं होतं. त्यामध्ये पीठ आपलं छान मऊ लुसलुशीत असं तयार झालं. चला, आता पीठ व्यवस्थितपणे हाताने एकसारखं असं थापून घ्यायचं. आता एका वेळेस सगळं पीठ बसणार नाही, त्यामुळे मी निम्मं पीठ थापून घेतलं आहे आणि निम्मं बाजूला ठेवलं आहे. आता यावरती घालून घ्यायचे तीळ. तीळ वरून घातल्यामुळे दिसायला छान दिसतात, म्हणून मी आवर्जून वरून तीळ घालून घेते. आता हाताने छान एकसारखे असे हे तीळही लावून घ्यायचे, छान थापून घ्यायचे, म्हणजे मिश्रण एकसारखं असं पसरलं जातं, कुठे जाड किंवा कुठे पातळ राहत नाही. आता पाणी उकळायला ठेवले. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच ही चाळणी आपल्याला उकळायला ठेवायची. कधीही कुठलीही गोष्ट उकळायला ठेवताना ना, पाण्याला उकळी आलेली असू द्या खालच्या, आणि त्यानंतरच चाळणी आपली उकळायला ठेवायची. आता 10 मिनटं फक्त आपल्याला हे सगळं उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत घेऊयात इथे एक छानशी चटणी बनवायला. त्यासाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ओबडधोबड अशी कुटून घ्यायची. खूप जास्त बारीक करायची गरज नाही, फक्त ओबडधोबड असं हे कुटून घ्या. आता घ्यायचं आहे दही. इथे मी 1 वाटीभर दही घेतले. दही छानपैकी बीटरने फेटून घ्यायचं. दह्यामध्ये एकही गाठी राहता कामा नये. छान मऊ मऊ अशी याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. ही दह्याची चटणी या वड्यांबरोबर अफलातून अशी लागते, त्यामुळे हे कॉम्बिनेशन भन्नाट आहे. आवर्जून ही चटणी करा या वड्यांबरोबर.
खूप तुम्हाला आवडेल. चला आता त्यासाठी एक तडका करून घ्यायचा आहे. पॅनमध्ये तेल गरम करायचं, तेलावरती हिंग घालायचं आणि वरती हा ठेचा घालून घ्यायचा आहे. जे काही आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं तर ते घालून घ्यायचं. आता ही कडकडीत अशी फोडणी आपण आपल्या दह्यामध्ये घालणार आहोत. त्याआधी दह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ खूप जास्त घालू नका, फक्त पाव चमचे मीठ मी ते घालून घेतले. त्यानंतर ही फोडणी घालायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची. दह्यामध्ये ही गरम फोडणी जेवढी छान तुम्ही मिक्स करून घ्याल ना, तेवढा याचा फ्लेवर खूप छान येतो. ही चटणी ना अशीच खायला खूप छान लागते. तुम्ही कशासोबत सुद्धा ही चटणी आरामात खाऊ शकता. चला एक 10 ते 12 मिनटं झालेत. पीठ छानपैकी वाफवलं गेले. बोटाने एकदा चेक करायचं. बोटाला पीठ अजिबातही लागत नाही, याचा अर्थ पीठ आपलं अतिशय छान वाफवलं गेले. फक्त 10 ते 12 मिनटं लागतात. सुंदर अशा ह्या वड्याचं पीठ आपलं उकडलं जातं. आता कट करून घेऊयात. सुरीला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर कट करायला घ्यायचं. फक्त लक्षात ठेवा, कट करण्या अगोदर हे मिश्रण छानपैकी थंड झालेलं असावं. 10 ते 12 मिनटं वाफवल्यानंतर आवर्जून 10 मिनटं थंड करून घ्या. त्यानंतरच वड्या पाडा. जर तुम्ही गरम असताना हे मिश्रण वड्या पाडायला घेतल्या ना, तर वड्या अजिबात व्यवस्थित पडणार नाहीत. त्यामुळे आवर्जून थंड झाल्यानंतर पाडायला घ्या. सहजपणे वड्या पडतात. अजिबातही वड्या पाडायला तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. कारण मिश्रण गरम असताना थोडंसं ओलसर असतं, त्यामुळे वड्या अजिबात व्यवस्थित पडणार नाहीत. चला सगळ्यात छानपैकी मी कट मारून घेतलेत आणि मी आवर्जून छोट्या छोट्या बाईटमध्ये हे कट मारून घेतलेत. छोट्या असल्यामुळे ना दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा अगदी एका बाईटमध्ये तुम्ही ही वडी खाऊ शकता. इतक्या छोट्या मी वड्या ह्या करून घेतल्यात. चला सगळ्या वड्या मी इथे छान मोकळ्या करून घेतल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा वड्या झाल्यात ना. आणि कोबीचे एवढे मोठे लच्छे होते तरीही अजिबातही जास्त बाहेर आले नाहीयेत किंवा त्यामुळे वड्या पाडायला कोणताही त्रास झाला नाही. आता ह्या वड्या आपण अतिशय सुंदर अशा फोडणीमध्ये टॉस करून घेणार आहोत. फक्त 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल खूप जास्त घालू नका. तुमचे जेवढं वड्याची क्वांटिटी आहे ना त्याप्रमाणे घालून घ्या. इथे मी अंदाजे 2 ते 3 चमचे फक्त तेल घातले. यावरती मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी घालायची. त्याचमध्ये कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आणि 2 चमचे तीळ घालायचे. या खमंग फोडणीवरती ह्या सगळ्या वड्या घालून छानपैकी खरपूस अशा परतवून घ्यायच्या. तुम्ही ह्या वड्या तळूनही घेऊ शकता, परंतु आपण हे आवर्जून हेल्दी बनवतोय, वेट लॉससाठी बनवतोय, त्यामुळे ह्या वड्या तुम्ही छानपैकी या फोडणीमध्ये परतवून घ्या. इतक्या टेस्टी लागतात ना, तळून सुद्धा घ्यायची गरज नाही. नुसत्या खरपूस अशा परतवून घेऊन सुद्धा भन्नाट अशा ह्या वड्या लागतात. कोबीमध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामुळे कॅलरीज कमी राहतात आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वेट लॉससाठी तर ही परफेक्ट अशी डिश आहे. त्याचबरोबर मुलं आपली कोबीची भाजी सहसा खात नाहीत, त्यामुळे त्यांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी आवर्जून खायला घालू शकता. त्याचबरोबर आपण घरातली सगळी पिठं वापरलेत, पौष्टिकता अजून जास्त वाढली आहे. चला वडी छान खरपूस परतत असताना वरून चिमूटभर मीठ घालून घेतले आणि भरपूर अशी कोथिंबीरही घालून घ्यायची. कोथिंबीरीमुळे चव अजूनच छान होते, त्यामुळे आवर्जून मीठ आणि कोथिंबीर घालून घ्या. चला तर खरपूस वडी परतली गेली. आता घेऊया सर्विंग करायला ही सुंदर अशी चटणी. त्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि गरमागरम अशा ह्या वड्या आपण सर्व करून घेतोय. ह्या वड्या तुम्ही अगोदर करून ठेवू शकता आणि ज्यावेळेला तुम्हाला खायला घ्यायचे, कुणाला सर्व करायचे, त्यावेळेला फक्त फोडणीमध्ये छानपैकी परतवून घ्या. म्हणजे गरमागरम वड्या आणि हे सुंदर असं दह्याचं डीप, दह्याची चटणी म्हणू शकता. आवर्जून ट्राय करून बघा. चला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी.